पलई शहराला पाणी पुरवणाऱ्या नागापूर धरणामध्ये आता पोषक ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे आता अनेक गावांना पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आणि आपण बघू शकतो की आता हे पाण्याचं ओव्हरफ्लो झाल्यामुळे आपण बघू शकतो की वान धरणातून सोडलेलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे आता झाल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। परिसरातील गावांना आता अनेक गावांचा आता प्रश्न मार्गी लागणार आहे। तसे आपण बघू शकतो की आठवड्यातून पलईतील सुरू असलेल्या सतत पावसाने पलई शहराला पाणी पुरवठा करणारे वान धरण आता ओव्हरफ्लो झाले आहे। त्यामुळे आता वान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पवार नदीत खळखळ पाणी वाहत आहे, वाहून लागले। त्यामुळे आता परिसरातील गावांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे। ऑगस्ट महिना उजळत असला तरी आपण पलई तालुक्यातील पाणी सोडत कमी होतं, मात्र यंदाच्या पावसात वान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असल्यामुळे त्यामुळे आता पलई शहराचा पाणी प्रश्न मिटला असला तरी या नदी पाणी सोडल्यामुळे आपण या ठिकाणी अनेक गावांचा व पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे। तसंच आता जनावरांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता संपूर्ण या ठिकाणी आता प्रशासनात जे नदीकाठचे गाव आहेत या गावांना देखील सतर्क इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, पलई, बीड।